वारीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून चित्ररथ प्रदर्शन केलं जाणार आहे। शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल। चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे। वारीमध्ये माहिती व प्रसारण महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनजागृती केली जात आहे। शासनाच्या योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश आहे। याबाबत माहिती प्रसारण कार्यालय अधिकारी यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमध्ये दाखल झालेली आहे। माहिती प्रसारण कार्यालयाच्या वतीनं एक अनोखा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना गोरगरीब कुटुंबासाठी असतात, सर्वसामान्यांसाठी असतात, या योजनाचा या ठिकाणी उल्लेख या बॅनरवरती केलेलं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत माहिती प्रसारण केंद्रालयाचे काही कर्मचारी आहेत किंवा काही अधिकारी आहेत। काय सांगाल, हा जो काय उपक्रम आहे किती दिवसापासून राबवण्याचा मानस राज्य सरकारच्या माध्यमातून केला गेलाय? आपण माहिती जनसंपर्काच्या माध्यमातून संवादवारीचा हा उपक्रम गेली जवळजवळ 3 ते 4 वर्ष राबवतो। याच्या आधी 2018 साली झाला होता, त्यानंतर हा गेल्या वर्षी सुद्धा उपक्रम होता आणि या वर्षी सुद्धा आपण हा उपक्रम राबवतो। सर्वसामान्य माणसांपर्यंत किंवा गरीब शेतकरी लोकांपर्यंत आपला वारकरी संप्रदाय जो आहे तो बऱ्यापैकी शेतकरी संप्रदाय, त्यांचं वाचन वगैरे या गोष्टी नसतात, तर त्यांच्यापर्यंत शासनाच्या काही योजना पोहोचत नाहीत। त्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्या हा या माध्यमातून आपण कार्यक्रम घेत असतो। हा जो उपक्रम आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि वारकऱ्यांनी देखील या उपक्रमाला यावं। जे दर्शनासाठी भाविक येतात त्या भाविकांनी देखील या उपक्रमाला भेट द्यावी, जेणेकरून ह्या ज्या काही राज्य सरकारच्या विविध उपक्रम आहेत, ज्या योजना आहेत, या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस त्यांचा एकंदरीत पूर्ण होईल। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।